नर्मदा नदीतून नंदुरबार जिल्ह्याला किती टीएमसी पाणी मिळणार आहे आणि किती क्षेत्र ओल्या खाली येणार आहे? असं आहे की दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांचा उपस्थित झालेल्या 4 राज्यांच्या महत्वपूर्ण बैठकीमध्ये महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी उत्तर महाराष्ट्र विशेषतः नंदुरबार जिल्ह्यासाठी अतिशय महत्वाकांक्षी असलेला प्रकल्प नर्मदा आणि उकई डॅम मधनं बॅकवॉटर पाणी आणण्याचा जो काही त्या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या प्रयत्नातून त्यांनी घेतलेल्या आग्रही भूमिकेमुळे विशेषतः नंदुरबार जिल्ह्याला आणि उत्तर महाराष्ट्राला 10.79 टीएमसी पाणी या ठिकाणी मिळणार आहे. त्याच्यातलं 5 टीएमसी पाणी हे नर्मदा आणि 5 टीएमसी पाणी हे उकई धरणातून या ठिकाणी प्राप्त होणार आहे आणि त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला या ठिकाणी फार प्रचंड फायदा होणार आहे. जवळपास 27,000 हेक्टर ही जमीन जी कोरड आहे, केवळ शेतकरी पावसातच त्या ठिकाणी त्या शेतीचा मशागत करतात, पिकाची पेरणी करतात. त्या शेतकरी बांधवांना आता 12 महिने पीक त्या ठिकाणी घेता येतील. 3 पीक ते घेऊ शकतात आणि याच्याबरोबर या शेतकरी बांधवांचा विकासाचं देखील या ठिकाणी या निमित्तानं एक दालन उघडं झालेलं आहे. शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आदिवासी बांधवांना याच्यात व्यापक स्वरूपामध्ये फायदा होणार आहे. आणि दुसरा महत्वाचा विषय की केवळ शेतकरी नाही तर शेतीला पूरक असलेले व्यवसाय जे आहेत, उद्योग व्यवसाय असेल, कारखानदारी असेल, त्याला देखील या निमित्तानं चालना मिळेल आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नंदुरबार जिल्ह्यात कारखानदारी या ठिकाणी उभी राहील आणि त्याच्यातून हजारो बेरोजगार तरुणांना या ठिकाणी रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. अशा प्रकारचं महत्वपूर्ण कार्य आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. मी नंदुरबार जिल्हावासियांच्या वतीने, उत्तर महाराष्ट्राच्या वतीनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं मनापासून या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि मला खात्री आहे की या 10.79 टीएमसी जे पाणी नंदुरबारला या ठिकाणी उपलब्ध होईल, त्याच्यातला विशेषतः जो आमचा दुर्गम भाग आहे, त्यामध्ये जळगाव असेल, मुलगी असेल, चेलकुई असेल, या सगळ्या परिसराचा एक सर्वांगीण व्यापक विकास या ठिकाणी होणार आहे आणि या निमित्तानं जंगलचं सुद्धा संवर्धन होईल, कारण की पाण्याची उपलब्धता होईल. आज आमचा आदिवासी ग्रामीण भागातील विशेषतः सातपुड्या दऱ्या खोऱ्यातील आमचा जो बांधव आहे, आदिवासी बांधव आहे, तो पाण्यासाठी 2-2, 3-3, 5-5 किलोमीटर जो जातो, त्याची सुद्धा या ठिकाणी पायपीट थांबणार आहे. त्याला घरी आपल्या नळ योजनेद्वारे त्याचा घरापर्यंत त्या ठिकाणी पाणी या ठिकाणी सुद्धा मिळेल. म्हणजे शेतीच्या उद्योग व्यवसाय आणि पिण्याचा पाण्याचा सुद्धा या निमित्तानं प्रश्न मार्गी लागणार आहे. मला असं वाटतं की आदरणीय देवेंद्रजींनी नंदुरबारच्या जिल्ह्यासाठी हे केलेलं ऐतिहासिक कार्य आहे. त्यामुळे मी त्यांचा आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.